हो. तर भगवंताला सांगा की त्या विठ्ठलाच्या समोर उभे राहा आणि उभे राहिल्याच्या नंतर डोळे बंद केल्याच्या नंतर महाराज त्या विठ्ठलाला सांगा, ह्या कृष्णाला सांगा, त्या आदिशक्ती मुक्ताबाईला सांगा, त्या महादेवाला सांगा, काय सांगा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. सगळ्यांनी उभे राहू, सगळ्यांनी लक्ष घ्या. सगळ्यांनी भजन म्हणायचं, हात टाकून ताडी वाजवायची. विठ्ठल फक्त माझा नाही, विठ्ठल सर्वांचा आहे. मग मला ही सर्वांना लागेल, बरोबर की नाही? विठ्ठल माझा आहे का? सर्वांचा आहे. तर मी एकटा कशाला म्हणू, तुम्हीही म्हणा. काय म्हणा? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ कृष्ण माझा 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 कृष्ण माझा मी कृष्णाचा. कृष्ण माझा 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 कृष्ण माझा मी कृष्णाचा. ओ मुक्ताई माझी 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 मुक्ताई माझी मी मुक्ताईची. माझी 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 मुक्ताई माझी मी मुक्ताईचा. मुक्ताई माझी मी मुक्ताईची. मुक्ताई माझी मी मुक्ताईची. मी मुक्ताईचा. म्हणा म्हणा सर्व म्हणा, सर्वांनी काय? हो मुक्ताई माझी. बरं सगळ्यांनी मागायचे, सगळ्यांनी म्हणा, पुरुष मंडळी सगळ्यांनी म्हणा काय? मुक्ताई माझी हो मुक्ताई माझी हो मुक्ताई माझी हो मुक्ताई माझी. ए विठ्ठल माझा. मागडचे तुम्ही बी म्हणा ना, विठ्ठल तुमचा नाही का? आहे ना? मुक्ताई तुमची नाही? देखो भाई, जो बोलेगा उसके घर आहे. जो भगवंताला म्हणे माझा, तर भगवंत म्हणे मी बी तुझा. एक लय म्हणे एका आवाजात जोऱ्यात काय? विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठला.
मुक्ताई माझी मी मुक्ताईचा मुक्ताई माझी 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 मुक्ताई माझी मी मुक्ताईचा मुक्ताई माझी 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 मुक्ताई माझी मी मुक्ताईचा मुक्ताई माझी 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 मुक्ताई माझी मी मुक्ताईचा कृष्ण माझा मी कृष्णाचा कृष्ण माझा मी कृष्णाचा कृष्ण माझा मी कृष्णाचा हे राधा माझी मी राधेचा राधा माझी मी राधेचा राधा माझी मी राधेचा राधा माझी मी राधेचा जो ज्याची भक्ती करतो काय मी कधीच कोणाला म्हणत नाही की तुम्ही आपला देव चेंज करा तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती करता तुम्ही म्हणा स्वामी हो स्वामी माझे मी स्वामीची स्वामी माझे मी स्वामीची स्वामी माझे मी स्वामीजी स्वामी माझे मी स्वामीजी तुम्ही जैसे करता हमको किसकी भक्ति से लेना देना नहीं इसके आराधना का कोई सवाल नहीं ज्याची भक्ती करता बेशक करा बाकी मनापासून करा कशापासून ज्याची भक्ती करता त्याने एकच गोष्ट सांगा त्या भगवंताशी एकच बोलणं करा काय त्याला मनापासून सांगा ह्या विठ्ठलाला ह्या कृष्णाला मनापासून सांगा काय सांगा हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठला हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आदि शक्ति संत मुक्ताबाई की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो रे भाई सभा संतन श्रीमद् भागवत महापुराण की जय 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 श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे पार्वती पते हर हर महादेव विराजमान होता सगळ्यांनी म्हणायचं काय भाव कर आवाज यायला पाहिजे आवाज त्या विठ्ठलाच्या पंढरी लोक जायला पाहिजे की विठ्ठल तू राहील म्हणायला पाहिजे की माझे भक्त माझी आठवण करता काय हो विठ्ठल माझा माझा हो विठ्ठल मी पुरुष मंडळी तुम्ही विठ्ठल माझा विठ्ठल माझा आता थांबून जा आता पाहता बरं दोघी म्हणे कॉम्पिटिशन करून कोणाची आवाज जास्त आहे कोणाचा भगवंता लोक आवाज लवकर पोहोचतो है ना एकदा महिला मंडळनी बोलायचं दुसरींदा पुरुष मंडळ पाहता त्यांची संख्या कमी आहे पर एक एक दसको भारी आहे
है ना? काय एकदा महिला पक्ष एकदा पुरुष पक्ष पाहता बरं भगवंताला कोणाचा आवाज लवकर पक्ष है ना? महिला हो विठ्ठल माझा मा विठ्ठल माझा हो विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा मी हो विठ्ठल सगळ्यांनी हो विठ्ठल मी शांती. आता पुरुष वर्ग हो विठ्ठल अरे सगळ्यांनी एका जोर हो विठ्ठल माझा 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 हो विठ्ठल माझा. काय आवाज आहे तुमचा? 4 पोया खाता ते बी काला मोडून उडदाच्या डाळ सोबत ठेसा तोंडी लावता. तुमचा आवाज चांगलं जोरात कडपडावून काय एकदम जोरात हो विठ्ठल माझा माझा मा हो विठ्ठल माझा. कोण जितलं? काय तुमचे आवाज काल ती 5 पोया खाऊन यायच्या करू है ना? तुम्ही 2च खायच्या. एकदा जोरदार टाळ्या. ये भक्ति है महाराज. काय भक्ति है? भागवत है. भागवत आनंद की कथा है, रसमय कथा है, ज्ञान की कथा है, पुण्य की कथा है. ये भागवत है महाराज. मग पुढे आपली कथा येते की नारदजी काय दासी पुत्र आहेत. दासी पुत्र होते महाराज. आणि ते दासी पुत्र संत महात्मा लोकांच्या संगतीत आल्याच्या नंतर ते दासी पुत्र काय झाले? ब्रह्मपुत्र झाले. काय झालं? सोपं नाही दासी पुत्र ब्रह्मपुत्र होणं. आणि महाराज दासी पुत्राहून ब्रह्मपुत्र होणं सोपं नाही. कारण की भक्ती ज्ञान वैराग्य जा होते ना तहा जाऊन माणूस दासी पुत्राहून ब्रह्मपुत्र होतो. आणि भगवंताच्या चरणी सदैव काय भगवंताच्या नाव भगवंताचं रूप सदैव आपल्या मुखामध्ये राहू देणं सोपं नाही. मग महाराज पुढे आपली एक कथा येते की दासी पुत्राहून भक्ती केली. भक्ती केल्याच्या नंतर नारदजी महाराज दासी पुत्राहून ब्रह्मपुत्र झाले. पुढे कथा येते की महर्षी व्यासचा संतोष झाला. भगवान यश कीर्तीची महिमा येते. देवर्षी नारदजीचे चरित्र येते. पुढे एक कथा येते की अश्वत्थामाने द्रौपदीचे पुत्राला मारलं. काय कथा येते? अश्वत्थामाने द्रौपदीच्या पुत्राचं मारण केलं. अर्जुन द्वारा अश्वत्थामाचं मर्दन झालं. भगवान श्रीकृष्णानं काय केलं? अश्वत्थामाच्या जो डोकामणी कस्तुरबमणी होता महाराज तो मणी वापस घेऊन घेतला. कारण की त्यानं मुलांचा जीव घेतला. आणि ज्या पुत्रांना मारायची कोशिश केली तर त्या गर्भमणी राजा परीक्षितची रक्षा होती. काय कुंतीच्या गर्भामध्ये राजा परीक्षित जन्म घेत होते. मग ते जन्म घेत होते तर त्या मारण्यासाठी खूप प्रयत्न केला महाराज राजा परीक्षितला. आणि राजा परीक्षितला मारण्यासाठी खूप प्रयत्न केला. पुढे कथा है कि कुंती द्वारा भगवान की स्तुति की गई और युधिष्ठिर का शोक मनाया गया. क्या स्तुति की गई भगवान को? हे
ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवरचित्यशरण्यम् वृन्दाद्यहं प्रणतपालभवाब्धिपूर्णम् वन्दे महापुरुषतेन चरणारविन्दम् ध्यायं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्. मी तुमचं सदैव ध्यान करते, पण माझ्या पुत्रावर असं कष्ट येऊ नको द्या महाराज. आणि असं कष्ट जर आलं मग कसं होईल? तीर्थास्पदम शिवरचित शरण्य, म्हणजे सारे तीर्थों का जो शिव है उसकी रचित्यम, म्हणजे यही रचना करने वाले हो. आज तुम्ही उसे लेकर चल जाओगे, तुम्हीच त्याला घेऊन जाणार. वृत्तांत्यम प्रणतपाल भवाग्निपोतम वंदे महापुरुष तेन चरणारविंदम. मी माझा पुत्र तुमच्या चरणामध्ये समर्पित करते. असं जर म्हटलं ना तर तुमच्यावर कधीच कोणती अडचण येणार नाही. महाराज एकच सांगतो, जगामध्ये आले ना आपल्या कथेत पुढे विलय प्रसंग येतील. 7 दिवसाची कथा आहे. डे 2 आहे. मंडप फुल भरलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीच महाराज हे बी फुल भरलेला आहे, हे बी फुल आहे, बाकी याची गॅरंटी नाही. हे 7 दिवस हे फुल होत जाईल, हे मागे मागे हरकत जातील. मी तुम्हाला सांगितलं होतं राध्याचंच नाही, हॉटेल 1 दिवस जातील, 2 दिवस जातील, 3 दिवस जातील, 4थ्या दिवशी तर कथामध्ये येतील. ध्यानात ठेवून घ्या. जर तुमचं पूर्ण आयुष्य तुम्हाला सुधारणं असलं तर आपल्या पती परमेश्वरला कथामध्ये जबरदस्ती बसाडा. त्यांना कथामध्ये बसाडलं तर तुमचं आणि तुमच्या मुलांचं कल्याण होईल, आयुष्य चांगलं होईल, है ना. महाराज कथा काय येते? राजा परीक्षित गर्भमुनी प्रवेश झाला. भगवान श्री कृष्ण हे कथा कोण सांगते? सूतजी सांगताय. कोणाला? यांना की असा किस्सा झाला आणि हे भागवत कशी स्टार्ट झाली याच पूर्ण सांगताय महाराज. कि भगवान श्री कृष्ण की स्तुति केली. भीष्म जी का प्राणों का त्याग हो गया और प्राणों का त्याग होने के बाद भगवान श्री कृष्ण द्वारका को गमन हो गए. द्वारका को गमन होने के बाद में द्वारका श्री कृष्ण की राजोत स्वागत हुआ और उधर स्वागत होने के बाद में तिकडे स्वागत झाला महाराज. इकडे राजा परीक्षिताचा जन्म झाला. राजा परीक्षिताचा जन्म झाला आणि परीक्षितच्या जन्माच्या नंतर विदुर जीने उपदेश केला. कोणाला? धृतराष्ट्राला उपदेश केला, तू असं नको करू, तोही राजा आहे ना, त्यालाही राज्य करण्याचा अधिकार आहे. महाराज म्हणण्याचा अर्थ की आजकाल काय होतंय मला माहिती का? जादू है ना, कोणाच्या घरावर काही करून देणं, निंबू फेकणे, हे कोणी दुसरं नाही. घर का बेधी लंका ढाल, ते आपल्या घरातलेच असतं. महाराज रामायण मधला एक प्रसंग आहे, पलभरचा आपल्या कथेली ही वेळ होतो पण सांगतो तुम्हाला. रामायण मधला प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र भगवान जनकपुरी पोहोचले होते, रात्रीचा मुक्काम केला. प्रभू रामचंद्राचे पाय लक्ष्मणजी दाबत होते आणि पाय रात्र झाली, पाय दाबता 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 लक्ष्मणच्या डोळ्यामधून आसू पडू लागले. महाराज जसे आसू पडू लागले, भगवान राम उठले. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला विचारले, हे लक्ष्मण काय झालं रे, कशाला लढतो? म्हणे काही नाही. म्हणे सांग काय झालं, मीला काही म्हटलं का तुला, कोणा काही म्हटलं का? नाही. तुला झोप येते का? नाही मला झोप नाही येत आहे. तुमची सेवा तर माझ्यासाठी परोधर्म आहे. हे लक्ष्मण तुला कोणी काही बोललं का? नाही मला कोणी काही नाही बोललं. मग सांग तुझ्या डोळ्यातून अर्धरात्री आसू का पडताय? म्हणे प्रभू मी तुमची सेवा करतोय, माझं भाग्य आहे
काय मी तुमची सेवा करतोय, माझं भाग्य आहे. आज आपण जनकपुरीला आले हो ना, आज आपण राजा जनकजीच्या घरी आले आहे, आज आपण मिथिलामध्ये आले आहे आणि काल स्वयंवर होणार. प्रभू लक्ष्मण मनातल्या मनात प्रभू रामचंद्राची पूर्ण लीला पाहत होते की माझे प्रभू काल धनुष कसं तोडणार, स्वयंवर कसं होणार. म्हणजे हे रामा भ्राता, मी कालचं तुमचं दृश्य पाहिलं, तुम्ही धनुष तोडता आणि माता सीतेचं हरण करता, म्हणजे त्यांना तुम्ही धर्मपत्नी बनवता. मग काय झालं, मी तोडू नका. नाही नाही म्हणे सगळं ठीक आहे. मग कशाला लढतो, तिच्यात काही गलत आहे का. नाही काहीच गलत नाही. मग लढतो कशाला. माझं लढायचं कारण असं आहे की आतापर्यंत मी एकटा होता आणि मी तुमची सेवा केली. काय मला आता लोक असं वाटायचं की तुमचं सेवाचं कार्यभार फक्त माझा आहे ना, तुमची सेवा फक्त मीच करतोय आणि मलाच ते पुण्य घडतंय. हे कोणाचा संवाद आहे, राम आणि लक्ष्मणाचा, दोन भावाचा संवाद आहे. ध्यानपूर्वक ऐकता की म्हणे हे सेवा फक्त मलेच घडावी हे माझं म्हणणं होतं. बाकी काल तिचा हा धनुष तुटील, माता सीता तुमची अर्धांगिनी बनेल आणि अर्धांगिनी बनल्याच्या नंतर माझ्या सेवेचा अर्धा अधिकार माता सीतेला चालला जाईल. म्हणण्याचा अर्थ की जेवढी पहिले मी तुमची सेवा करेन तेवढी माझ्याकडे तुमची सेवा होऊ शकत नाही. माझी सेवा, माझा भाव, माझी सेवा कोणी दुसरं घेऊन घेईन, मला त्या गोष्टीचा लढू येतो आहे म्हणून मी लढतोय. हे पहिलं भाऊ रामचंद्र आणि लक्ष्मणाचा संवाद आहे. आजकाल तसं नाही बाबा, आजकाल तसं नाही. आजकाल भाऊ भाऊची जमीन हडपतो. काय जमीन हिस्सा नाही देत, भावा भावाचे झगडे महाराज. एक भावाचा बाप राहतो, दुसऱ्या भावाचं माय राहते, दोघी वेगळे वेगळे राहतात. तर याच्या कारण सांगतो आपल्या घरामध्ये फूट पाडू नका. जिस घर में भाई भाई सुखी हो ना, जिस घर में भाई भाई खुश हो ना, जो घर एकत्र हो ना, उस घर में मैं गॅरंटी से लिख कर देता हूँ, मी लिहून देतो, कोणी माईचा लाल पैदा नाही झाला की त्या घरातली सुख संपत्ती आणि वैभव घेऊन चाललं जाईल. ज्या घरात भाऊ भाऊ सोबत राहतील त्या घरात सुख संपत्ती वैभव धन हमेशा राहील आणि त्या घरात कधीच दुःख येणार नाही. हे लिहून घ्या माझ्याजवळ. खरी गोष्ट आहे ना. तसंच उपदेश करता पुढे कथा येते. कृष्ण विरच्या पांडवांना परीक्षित न राज्य देणं. पांडवांनी पूर्ण राज्य कोणाला दिलं, परीक्षितला. पांडवांनी पूर्ण राज्य, पांडवों को परीक्षित ने राज्य देकर स्वर्ग निधार गए. जो परीक्षित होता तो दिव्यजन धर्म तथा पृथ्वीचा संवादक होता, म्हणजे धर्माची सेवा करणारा, धर्माचं काम करणारा असा तो परीक्षित होता. महाराज तसा परीक्षित तो एक महान राजा झाला, जगाची सेवा करणार. पुढे कथा येते परीक्षित एकदा वनामध्ये निघाला भ्रमण करायला, शिकार करायला. रस्त्यामध्ये महाराज त्याला एक गाय दिसली आणि त्या गायला एक काळा माणूस है ना, पूर्ण काळा माणूस त्या गायला आणि त्या गायच्या बछड्याला मारत होता. लक्षात येता. राजा परीक्षित गेले, थांब, त्या गायला कशाला मारतोय. तर तो म्हणाला मला ओळखलं नाही. म्हणे नाही, कोण तू. म्हणजे मी कलियुग. कोण आहे मी, जरा बोला, कोण आहे, कलियुग. मग या गायला कशाला मारतो. म्हणजे हे गाय ज्या घरात राहते त्या घरात माझी एंट्री होत नाही. आणि या गायच्या रूपामध्ये कोण आहे, हे भक्ती आहे आणि हिचे बछडे ज्ञान आणि वैराग्य, जे गायच्या रूपामध्ये. ज्याच्या जवळ भक्ती असली, ज्याच्या जवळ ज्ञान असलं, ज्याच्या जवळ वैराग्य असलं, त्याच्या घरात कधीच कलियुग येत
नाही, म्हणून मी हिला मारतोय. असं आहे म्हणजे खबरदार, आजच्या बाद हात लावला तर मी तुला श्राप देतो म्हणे. जरी ज्ञान भक्ती वैराग्य असलं तू तरी जाऊ शकत. त्यापासून या कलियुगाला श्राप भेटला आणि त्यापासून तो अशा जागेवर जात नाही. महाराज पुढे गेले. एका वनावनी शृंगी ऋषी तपस्या करत होते. कोण? शृंगी ऋषी तपस्या करत होते. शृंगी ऋषी तपस्या करत असताना राजा परीक्षित तिथं पोहोचला. आणि राजा परीक्षितनं तिथे पोहोचल्याच्या नंतर पाहिलं की ऋषी तपस्या करतोय. ह्या ऋषी तपस्या करतोय. राजा परीक्षित त्याच्या जवळ गेला. महाराज जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर नमस्कार केला तरी ऋषी उठले नाही. मग या राजा परीक्षितानं काय केलं? एक काडी घेतली. महाराज काय करलं? एक काडी घेतली आणि त्या काडीने त्या ऋषीला प्रहार केला. काय केला? त्या काडीने त्या ऋषीला प्रहार केला. जसा प्रहार केला तरीही ऋषी उठले नाही. का बघ समाधीस्थ बसेल होते. समाधीस्थ बसेल होते. 3-4 धाव काड्याने मारलं त्या ऋषीला. आणि मारायच्या नंतर खरीच नको मारलं बरं का. 3-4 धाव मारल्याच्या नंतर महाराज तरी ते ऋषी उठले नाही. तरी ते ऋषी उठले नाही. तरी काय केलं? मारत राहिला. ऋषी उठले नाही. त्यांनी काडी फेकली. तिथंच एक मरलेला साप पडेल होता. एक मृत साप पडेल होता. महाराज राजा परीक्षित काय करलं? म्हणजे आता उठे ना का, म्हणजे आता सापाला घाबरीन. तो मृत साप घेतला आणि काडीने त्या ऋषीच्या गळ्यात टाकला. ऋषीच्या गळ्यात तो मृत साप टाकला तरीही ते ऋषी उठले नाही. मग महाराज तरीही ते ऋषी उठले नाही. आणि ऋषी जाऊ उठले नाही. त्याच वेळी त्या ऋषीचा पुत्र, शृंगी ऋषीचा पुत्र गंगा स्नान करून येत होता. आणि गंगा स्नान करून आलं आणि पाहिलं की माझ्या पितेच्या गळ्यावनी मृत साप सर्प कोणी टाकलेला आहे. त्याला खूप क्रोध आला आणि पाहिलं की तिथं राजा परीक्षित उभा आहे. त्याला खूप क्रोध आला. तो राजा परीक्षिता जवळ गेला आणि परीक्षितला सांगतो, परीक्षित तुझं माझ्या पितेचा अपमान केलेला आहे. मग तुला माझ्या पितेचा अपमान केलेला आहे. मी तुला श्राप देतो की जो सर्प तुला माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे त्या सर्पानं आजच्या 7 दिवसानंतर तक्षक नाग असल्यानं तुझी मृत्यू होईल. असा श्राप महाराज त्या परीक्षिताला त्याने दिला. श्राप दिल्याच्या नंतर राजा परीक्षित त्यांच्या चरणामध्ये पडून गेला. क्षमा, त्राहिमाम, मला माफ करा. हे मुनीश्वर, मला माफ करा, माझ्यानं गलती झाली. त्याच वेळी महाराज शृंगी ऋषीचे नेत्र उभे राहिले. उभं राहिल्यानंतर त्याच्या पुत्राला सांगता, हे पुत्र, तुने हे काय केलं? एका धर्मवान राजाला तुला असा श्राप दिला. काय? असा धर्मवान राजाला तुला असा श्राप दिला म्हणजे तुला चांगलं नाही केलं. तुला नादानी करून बसला. हे खूप मोठी नादानी केली. हे राजन, मी माझ्या पुत्राकडून तुमच्याशी क्षमा मागतो. पण आता काय करणार? सिद्ध ऋषी श्राप देवाहून गेला. म्हणजे आता काय करायचं? म्हणजे आता 7 दिवसामध्ये असं काही करा की तुम्हाला परमगती प्राप्त होईल. म्हणजे तुम्हाला भगवत प्राप्ती होईल 7 दिवसामध्ये. किती? 7 दिवसामध्ये. आता 8व्या दिवशी तर त्याला तक्षक नाग डसणार होता. 7 दिवसामध्ये कसं काय? आता जर मी सांगलं तुम्हाला की आता 5 मिनिटानंतर तुमची मृत्यू होणार आहे,
5 मिनिटामध्ये तुम्हाला जे काही करायचं ते करून घ्या. मग काय करसान? काय करसान? मोबाईल चालवसा की गुगलवर सर्च मारसा? हॅलो गुगल, महाराज तर सांगायला 5 मिनिटामध्ये मरू, लवकर काही आयडिया दे. गुगल बाबा म्हणजे गुगल आहे. तो म्हणीन आरामात घरी जाय, आरामात एक जप घे, जप मनी जाय ना. अशी दुर्दशा झाली आजकालच्या कलियुगातली. तर महाराज त्यांनी नमस्कार केला आणि आपल्या राज्याकडे निघाले. काय? आपल्या राज्याकडे ते राजा परीक्षित निघाले. मनामध्ये व्याकुलता विचार, आणि व्याकुलता विचार करता करता की आता 7 दिवसानं मरून जाईल, 7 दिवसानं मरून जाईल, मृत्यू होऊन जाईल. मी तर काही केलं नाही, मी किती दान केलं, मी तर किती पुण्य केलं, तरी पण मी मरून जाईल, असा विचार ते करू लागले बाबा. एवढा विचार करत करत त्यांच्या राज्याला ते निघाले. तरी लक्षात घ्या, जगामध्ये आले कहा जाणार त्याचा भरोसा नाही. महाराज आपू आले बी मातीपासून आणि जाणार बी मातीपासून, है ना. याच्या कारण सगळ्यांना सांगतो, लक्षात घ्या, आपलं आपलं माझं माझं करू नका, गर्व कधीच करू नका. झालं ना, राजा गेले ना, गेले, आता गेले. लक्ष द्या कथाकडे. याच्या कारण सांगतो, गर्व कधीच करू नका. कारण की आए ही माटी से और जाएंगे भी